काय म्हणतो सागर? गुड आफ्टरनून. नगरमध्ये तर आता आम्ही चाय पितो आता कार्तिकच्या घरी. आणि पिंटू पण गेला आंघोळीला. आम्ही सागर आकाश बोलतो ढगामध्ये जा अजून. तर आम्ही चाय पिऊन घेतो आणि तुम्हाला बाकीचे अपडेट जे आहेत ज्या आजच्याच काही गोष्टी आहेत तर ते तुम्हाला मी लवकर सांगतो. शेवटपर्यंत राहा आज. या जेवायला जेवण झालं मित्रांनो आता. आणि आपण चाललो थोडंसं बाहेर. तर प्रशांतच्या घरी गेलेलो आम्ही. तिथून आता परत दुसरीकडे चाललोय. काय भेटली का? तर गाडीच अरेंज करतो. चाललोय बाहेर आम्ही परत. कुठली ही कुठली दिली का चावी? मग डबल लाव. कोणत्या गाडीला की? तर आम्ही सगळे ना आता आलो कानिफनाथांच्या दर्शनासाठी. म्हणजे छोटंसं तिला ठाणं येतं नगरमध्येच. योगेश भैया दादा म्हणून आहेत, त्यांचं इथं छोटंसं मडीदेवाचं ठाण आहे. तर आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर आम्ही आता तिघंजणं बसलो इथं. आणि आकाश भवानी का सागर पाठीमागून येते. तर लाईन बरीच आहे. तर ते आल्यानंतर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया त्यांचं. आदेश काय माहिती आता आपण मापलं नाही अजून. तर बाबांचं दर्शन मस्त झालं आमचं. आणि तिथून आता आम्ही निघालोय परत. हे तर मित्रांनो आम्ही सगळे रेडी झालेलो आणि आम्ही चालू आहे हळदीसाठी ऋषिकेशच्या. माझ्या पाठीमागे सागर आहे आणि पुढं आकाश भाऊ आहेत आणि बाकीचे पाठीमागनं येत आहेत. आणि आम्ही चालू आहे गाडीपाशी. गाडीमधनं आम्ही इथून थोडं लांब आहे ऋषीचं घर. तर आम्ही तिकडेच जाणार आहे आणि तिकडेच हळदीचा कार्यक्रम आहे. तर निघूया सगळे आता. इथं पाठीमागं दिसत नाही पण येते एक 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 करून. तर मित्रांनो आपण निघालो ऋषिकेशच्या हळदीसाठी. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काहीतरी पडलं. मोबाईलच पडला. त्याला माहिती. तर आम्ही सगळे निघालो ऋषिकेशच्या हळदीसाठी. आणि आम्ही आता ऑन द वेच आहे. आकाश भट, सागर, पिंटू आणि कार्तिक. जे काल बरेच जण होते आज त्याच्यामधला फक्त एवढेच आहेत. बाकीच्या तिकडे गेल्यावर भेटतीलच सगळे म्हणा आपल्याला. तर मल्हार आणि नाथसाहेब आहेत. आणि आपण रस्त्यावरच चाललो कंटिन्यू. थोडं लांब आहे पण पोचू लगेच. पिंटू जो आहे आता नटून फटून माझ्यासारखं झालाय. एकदम क्लिअर कट. आणि कमेंट करून सांगा लवकरात लवकर कसं आहे ते. एक नंबर एक नंबर एक नंबर.
तर मित्रांनो हळदी मस्त एकदम एन्जॉय केली सगळ्यांनीच आम्ही. तुम्ही बघितली असं आम्ही किती एन्जॉय केली ते, म्हणजे सरळ कुठं फुल परंपरा सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. तर आता इथून परत आम्ही निघालोय परत नगरसाठी. आणि रात्रीचा खूप टाइम झाला आता, कुत्रे पण भुकायला लागलेत आमच्यासाठी. चुकून बी इथं बाईकवर येऊ नका. नाही नाही बिलकुल नाही रे बाबा, चुकून नाही. कारण 20-30 घोळकेत 20-30. हा ना कुत्र्यांचं बाबा फुल एवढे कुत्र्याच प्रमाणाच्या बाहेर आहे. काय नाही देवाच्या झाले वाट लावायला. हा येत आले ते इथपर्यंत आले बरोबर ते पण. तर आता जाऊया घरी आणि आराम करूया. आज खूप नाचलो, खूप धमाल केली. आता वाजले रात्रीचे वाजले 1:45. एक आहे. तर आता निघतो परत आपण घराच्या दिशेने, जिथे आपण थांबलेलो आहे. बाकी अपडेट उद्या सकाळी. आज एवढंच ठेवूया, ते सकाळी तुम्हाला लगेच भेटतो.